कोपरगाव नगरपालिका निवडणुकीत दाखल झालेल्या आक्षेपावर आज दिनांक 24 नोव्हेंबर रोजी जिल्हा सत्र न्यायालयाकडून महत्त्वाचा निर्णय देण्यात आला आहे। भाजपा लोकसेवा आघाडीच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या उमेदवारांच्या कागदपत्रांमध्ये एक सही नसल्याचा मुद्दा उपस्थित करून अर्ज बाद करण्याची मागणी केली होती। कालच्या सुनावणीनंतर आज दुपारी या तक्रारीवर झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने फक्त एक सही नसल्याच्या कारणावरून उमेदवारी बाद करता येत नाही असा प्राथमिक निकाल दिल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप कुमार रणधीर यांनी दिली आहे। कोपरगाव नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणुकी संदर्भामध्ये छाननीची प्रक्रिया पार पाडून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी छाननीमध्ये उमेदवारांचे अर्ज वैध ठरवल्याची तक्रार करून जवळजवळ 30 उमेदवारांनी कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये सदर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात निवडणूक अपील दाखल करण्यात आले होते। सदर दिवशी शनिवार आणि रविवार सलग सुट्टीचे दिवस असून देखील कोपरगाव येथील जिल्हा न्यायालयाने सुट्टीच्या दिवशी कामकाज पार पाडून दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकण्यात आला। याचिकाकर्त्यांचं असं म्हणणं होतं की उमेदवारी अर्जासोबत जे शपथपत्र दिलेले आहे ते सदोष आहे। शपथपत्रावर उमेदवारांच्या सह्या नाहीत आणि उमेदवारी आणि शपथपत्रामध्ये काही त्रुटी यावर आक्षेप घेऊन याचिकाकर्त्यांनी मान्य न्यायालयामध्ये त्या मुद्द्यावर युक्तिवाद केला होता। सदर युक्तिवादाला उत्तर देताना सरकार पक्षातर्फे तसेच नगर परिषदेतर्फे आम्ही सदर उमेदवारांनी जे शपथपत्र भरलेलं आहे त्या शपथपत्रात एकूण 8 पानांचं असून उमेदवारांनी शपथपत्रामध्ये पान नंबर 1 ते पान नंबर 7 या सर्व पानांवरती उमेदवारांच्या सह्या आहेत। केवळ पान नंबर 8 वर उमेदवाराची सही नाही, याकरता उमेदवाराचा उमेदवारी करण्याचा हक्क त्याच्यापासून हिरावून घेता येणार नाही हे मान्य न्यायालयाच्या लक्षात आणून दिले। तसेच त्याकरता मान्य सर्वोच्च न्यायालयाचे अनेक न्यायनिवाडे देण्यात आले। मान्य सर्वोच्च न्यायालयाने देखील जर शपथपत्रामध्ये जर किरकोळ दोष असेल, मानवी दोष असेल तर त्याकरिता त्याला फार महत्व न देता उमेदवाराचा जो काही घटनात्मक अधिकार आहे उमेदवारी करण्याचा तो नाकारता येणार नाही असे देखील काही न्यायनिवाडे मान्य न्यायालयासमोर मांडण्यात आले। तसंच शपथपत्रामध्ये नेमकी काय भरलं पाहिजे यावर मान्य सर्वोच्च न्यायालयाने काही डायरेक्शन दिलेले आहे। तर त्यामध्ये शपथपत्रामध्ये उमेदवाराने त्याची शैक्षणिक अर्हता म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन, त्याचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आणि त्याची मालमत्ता हे जाहीर करणं गरजेचं आहे आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनी देखील या गोष्टी तपासणं गरजेचं आहे। तर या सर्व बाबी जसं की उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी, उमेदवाराचं शैक्षणिक अर्हता आणि उमेदवाराची मालमत्ते संदर्भातल्या या सर्व माहिती शपथपत्रामध्ये नमूद असल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी देखील त्यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरवले होते। त्यामुळे आज निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जो काही निर्णय घेतला होता तो योग्य असल्याबाबत आज जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री आलमले साहेब यांनी त्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे। अपेलंट यांचे सर्व अपील डिसमिस करण्यात आलेले आहेत। एकूण किती अपील होते? एकूण 30 अपील होते। एकूण म्हणजे नगराध्यक्षासह इतर किती? एक नगराध्यक्षासाठी आणि बाकीचे 29 असे संपूर्ण मिळून 30 अपील दाखल करण्यात आले होते।